दादा दादा येताना दिसलं तर जरा पटकन सांगा, व्लॉग साठी डब करून घेतो मी. अरे पण ते दादा करतो ना. मागच्या व्लॉग मध्ये त्याने मला घेतलं नव्हतं ना, आता या डब मध्ये त्याला मी घेणार नाही. बघच तू. आता तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की मी व्लॉग मध्ये आहे, मग बाईक वर का दिसत नाहीये, फक्त दादाच का दिसतोय? काय नाही हो, शायनिंग मारायची हौस नुसती. मला मुद्दाम रणरणत्या उन्हात उभा ठेवून स्वतःचे बाईक वरचे सिनेमॅटिक घ्यायला लावतोय हा नराधम. आय 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 पाय भाजले. आदित्य टाइमपास करू नकोस, मुद्द्याचं घे. दादा आला ना तर तुला बटर लावून तव्यावर बसवे. हाय हाय होय होय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मगाचपर्यंत बाईक वर तो नराधम दिसत होता, आता हा अचानक हँडसम मुलगा कुठून बरं आला? काय नाही हो, बघून बघून घेतला आणि दिला उतरवून खाली. आला मोठा फाउंडर. आम्ही काय इथे आदित्य, अरे काय सिरियसनेस वगैरे आहे की नाही तुला? आणि मला सांग, हे डब बीप तुझी कामं आहेत का? तुला जमणार आहे हे? नाही, आता सुरुवात केलीच आहेस ना, तर आता हे तूच पूर्ण करायचं. सॉरी सॉरी दादा, तुझा फ्रेश हो, मी हे सगळं पूर्ण करतो. हा माझा लाडका दादा आला. तर आज आम्ही मानसी लिमये मेकअप अँड हेअर स्टुडिओ मध्ये शूट करण्यासाठी आलो आहोत. मानसी मॅडमच्या सेल्फ मेकअपचं स्टेप बाय स्टेप शूट सुरू केलं. बघा इथे पण मी कष्ट करतोय आणि हा माणूस आरशात बघून शायनिंग मारतोय. असो मीच मेन आहे म्हटल्यावर मलाच बघायला हवं सगळं. मेकअप पूर्ण झाल्यानंतर आम्ही निघालो आफ्टर मेकअप शूट साठी मीरा बीचवर. तिथे पोहोचून शूटला सुरुवात केली. आज मानसी मॅडमना शायनिंग कशी मारायची हे शिकवण्यासाठी आमच्या HR राधा मॅडम स्वतः जातीने हजर होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शूटला सुरुवात केली. ह्याचं बघा काय चाललंय, वाळूतला एखादा खेकडा खालून शिरला ना की कळेल ह्याला. बाकी तुम्हालाही तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि असे क्रिएटिव्ह कंटेंट बनवून हवे असतील तर मला संपर्क करा, कारण मीच मेन आहे ना इथे.